ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. जिल्ह्याभरात अवैध दारूवर छापे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी छापे मारल्याबाबत सूचना केल्याने अनेक ठिकाणी छापे मारून अवैध दारूसाठा जप्त केला आहे. वसमत तालुक्यातील मोहगाव शिवारातील पहिलवानच्या धाब्यावर अंबादास विभूते यांनी छापा मारून 1610 रुपयांच्या 23 देशी दारूच्या बाटल्या जप्त करून वसमत ग्रामीण पोलिसात सय्यद अहमद सय्यद इब्राहिम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके येथे परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक नितेश लेनगुळे यांनी मारलेल्या छाप्यात रामचंद्र पांडुरंग सावळे यांच्याकडून 700 रुपयांच्या 7 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. वायचाळ पिंपरी येथे विलास पाईकराव यांनी मारलेल्या छाप्यात अशोक चिमणाजी धोत्रे यांच्याकडून 800 रुपयांच्या 10 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. आडोळ येथे राजूदास जाधव यांनी मारलेल्या छाप्यात गंगूबाई लक्ष्मण व्यवहारे यांच्याकडून 4000 रुपयांची 20 लिटर गावठी दारू, 14,000 रुपयाचे गावठी हातभट्टी काढण्याचे मोहफुलाचे रसायन असा एकूण 18,000चा मुद्देमाल जप्त केला. कुरुंदा यांच्याकडून 5,040 रुपयाच्या 72 देशी दारूच्या बाटल्या व 6,000 रुपयाच्या 30 मॅकडॉल नंबर 1च्या बाटल्या असा एकूण 11,040 रुपयाचा देशी विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला. नामदेव साहेबराव इंगोले यांच्याकडून 880 रुपयाच्या 11 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. करंजाळा तपोवन रस्त्यावर प्रफुल्ल आडे यांनी मारलेल्या छाप्यात पंडित बन्सी पवार राहणार जवळा बाजार याच्याकडून 960 रुपयाच्या 12 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. बुखारी तकिया वसमत यांच्याकडून 1600 रुपयाच्या 16 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. हिंगोली शहराजवळील ससेवाडी शिवारात आकाश पंडितकर यांनी मारलेल्या छाप्यात संतोष भरत काळे राहणार इंदिरानगर हिंगोली याच्याकडून 980 रुपयाच्या 14 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. वसमत तालुक्यातील बाबुळगाव येथे पोलीस उपनिरीक्षक मुसलेहुद्दीन सिद्दीकी यांनी मारलेल्या छाप्यात सय्यद अली सय्यद गफूर याच्याकडून 2100 रुपयाच्या 21 दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे विलास पाईकराव यांनी मारलेल्या छाप्यात अशोक चिमणाजी धोत्रे यांच्याकडून 800 रुपयाच्या 8 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. सारोळा यांच्याकडून 840 रुपयाच्या 12 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. सेनगाव तालुक्यातील खिल्लार येथे जीवन मस्के यांनी मारलेल्या छाप्यात ज्ञानेश्वर राजाराम शिंदे यांच्याकडून एक बॉक्समधील 3,360 रुपयाच्या 48 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. हिंगोली शहरातील गणेशवाडी शिवारा रिसाला बाजार येथे स्थानिक गुन्हे शाखेचे किशोर सावंत यांनी मारलेल्या छाप्यात अनिता शंकर काळे या महिलेकडून 3,000 रुपयांची 15 लिटर गावठी हातभट्टी दारू, 30,000 रुपयांचे 300 लिटर सडके रसायन असा एकूण 32,000चा मुद्देमाल जप्त केला. हिंगोली येथील सम्राटनगर भागात संभाजी लेकुळे यांनी मारलेल्या छाप्यात सचिन रमेश काळे यांच्याकडून 20,000 रुपयाचे मोहफुलाचे 200 लिटर सडके रसायन व 1,000 रुपयाची गावठी हातभट्टी दारू जप्त केली. गारमाळ भागात स्थानिक गुन्हे शाखेचे विशाल खंडागळे यांनी मारलेल्या छाप्यात छोटू रहीम पारेवाले राहणार गारमाळ याच्याकडून 40,000 रुपयाचे गावठी हातभट्टी बनविण्याचे 400 लिटर सडके रसायन जप्त केले. राजुरा ते कनका रस्त्यावर राजुरा शिवारात विष्णू पोले यांनी छापा मारून राघव अर्जुन कांबळे राहणार कनका याच्याकडून 1900 रुपयाच्या 19 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. शिरसम येथे नामदेव हाके यांनी मारलेल्या छाप्यात शिवाजी आनंद भारती राहणार खेरडावाडी याच्याकडून 4,800 रुपयांच्या 48 देशीच्या दारा जप्त केल्या आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, सुरेश दळवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी छापे मारून दारू विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. जिल्ह्याभरात अवैध दारूवर छापे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी छापे मारल्याबाबत सूचना केल्याने अनेक ठिकाणी छापे मारून अवैध दारूसाठा जप्त केला आहे. वसमत तालुक्यातील मोहगाव शिवारातील पहिलवानच्या धाब्यावर अंबादास विभूते यांनी